आमचं होतं आज शेजाऱ्यांचं लग्न, त्यासाठी मी रेडी होते. चला रेडी होऊयात. जसं की मी ब्युटिशियन आहे तर माझ्याकडे व्हॅनिटी व्हॅन असणं साहजिक होतं. तुम्हाला प्रोडक्टची नावे हवे असतील तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन, ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगाच. तर मी आधी क्लिनिंगने आपला चेहरा क्लीन करून घेतला आहे. देन नंतर मी मॉइश्चरायझर अप्लाय केला आहे. तुमच्यावर कोणता पण अवेलेबल असेल तर तुम्ही यूज करा. ते नीट ऑब्झर्व करून घ्यायचं आहे, 5 मिनटं तर कमीत कमी. देन मी 3 प्रायमर दाखवते, त्यातला मी माझा सुटेबल यूज करणार आहे. माझी ओपन पोरसाठी हा मी यूज करते. देन मी करेक्टर यूज केला आहे. आपल्या स्किनवरती जेवढे पण ब्लॅक पोज असतात या आपल्या ब्लॅक पिंपल्स असतात ते हाईड करण्यासाठी असतं, तर मी ते हाईड करून घेतले. आफ्टर डिलिव्हरी खूप झाले होते. नेक्स्ट मी यूज केला आहे क्रायलॉनचं पॅलेट. त्यामधलं F27 मी यूज केला आहे माझ्या शेडनुसार. ते सुद्धा सिमिलर आहे आपल्या करेक्टरचं. ज्याला ते अफोर्डेबल असेल तर ते ॲक्च्युली मी आधीचं जे दाखवलं तर ते अफोर्डेबल आहे. सेकंडली खूप महाग आहे, तर तुमच्या हिशोबाने. थर्ड थिंग मी आपलं घेतलं आहे फाउंडेशनमध्ये पण मी F27 यूज केला आहे थोडंफार, कारण की माझा जे शेड त्यात नव्हता म्हणून मी तो ॲड करून घेतला. ते सुद्धा जुगाड होऊ शकतात, तर त्यामुळे ते मी मिक्सिंग करून माझ्या फाउंडेशनमध्ये अप्लाय केलं आहे. ब्युटिशियन आलं तर त्याच्यामध्ये सगळं येतं, लाईक जुगाड वगैरे सगळं. लाईक पिनापासून आपण काय करू शकतो ते सुद्धा येतं. त्यानंतर मी स्पंज घेतला आहे, तो ओला करून मी नंतर अप्लाय केला, कारण की फाउंडेशन आपलं टॅप करतो त्या टायमाला ते खूप छान पद्धतीने व्यवस्थित अप्लाय होऊन जातो. हलक्या हाताने टॅप करायचं आहे. डन झाल्यानंतर मी फिक्सर यूज केला आहे, कारण की सगळे हे झाल्यानंतर थोडंसं फिक्सर यूज करून मी त्याला फिक्स होऊन दिलं आहे 5-10 मिनटं. त्याच्यानंतर मी कॉम्पॅक्ट वापरला आहे. तुमच्याकडे कोणता पण अवेलेबल असेल तर तुम्ही यूज करू शकता. मी प्रोडक्टची नावे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला हवे असतील तुम्ही मला नक्की सांगा, मी नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये सगळे सांगून देईल. ते राहिलं होतं ते मिक्स केलेलं, ते आपण पेस्ट नाही करायचं, ते आपल्या नेकवरती लावून घ्यायचं. देन मी यूज करते आयशॅडो पॅलेटमध्ये पण हा आधी मी वरचा सेक्शन क्लीन करून घेतला आहे. सॉफ्ट म्हणजे मी जास्त हेवी पण मेकअप करत नाही आहे, लग्नासाठी जाते म्हणजे नॉर्मली करते. हेवी मेकअप केल्याने आपल्याला नवरी नाही दिसायची तिथे, त्यामुळे थोडं लाईट करून घेते. देन आयशॅडो पॅलेटमधला एक कलर घेऊन मी तो अप्लाय केला आहे. आपल्या साडीच्या हिशोबाने तुम्ही कुठला पण यूज करू शकता. एक बाळ असणं आपल्या अवतीभोवती तर आपल्याला नटापटा नाहीच करता येत, पण ती झोपली होती त्यामुळे मी फटाफट सगळं करून घेतलं आहे. देन नंतर मी स्विस ब्युटीचं हे वापरलं आहे ब्लशर. मी थोडेफार सांगून देते. नंतर फिक्सर यूज करायच्या आधी आठवलं मला, अरे यार आपल्याला हायलायटर पण सुद्धा लावायचं होतं. हायलायटर पण लावून घेऊयात.
अट्रॅक्ट होतं त्यामुळे. बॅक साईडला तुम्ही बघताच आई स्वयंपाक करत होत्या. लाईक आज पुण्यतिथी होती त्यामुळे हे पण झालेलं आहे. नंतर मी यूज केला आहे मला ब्रशच भेटत नव्हता यार. भेटला नाही भेटला. आयब्रो सेट करून घेते मी. तर चला डन झालेलं आहे. सेकंड थिंग की मला माझ्या पर्सनल मेकअपमध्ये लायनर आणि काजळ अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी डायरेक्ट अप्लाय केली आहे लिप पेन्सिल. त्याच्याने मी आपले लिप्स लाईन करून घेतले आहेत परफेक्ट. त्यानंतर मी ही लिपस्टिक यूज केली आहे. ती माझी खूप फेवरेट आहे. लाईक 2-3 वर्ष झाली मला खूप आवडते, तीच घेते मी. त्यानंतर मला टिकली सापडतच नव्हती जी मला हवी होती, त्यामुळे ती शोधण्यात तर वेळ गेलाच. त्याच्या आधी मी लावलं होतं मस्कारा मेबेलिनचा. आणि देन मग मी पूर्ण मेकअप झाल्यानंतर फिक्सर यूज केला आहे. ऑलमोस्ट 8 तास तरी मेकअप सेट राहतो. देन टिकली मी तसं म्हणाली तर भेटलीच नव्हती, त्यामुळे हातलीच एक टिकली लावावी लागली मला. देन मला कानातले पण घातले नव्हते, त्यामुळे मी दाखवते कोणते घालणार आहे. व खूप अशा बायका असतील, म्हणजे माझंसुद्धा तेच आहे, कारण की एक गोष्ट आवडली ना तीच गोष्ट मी 10 वेळा तीच घालेल. खूप आवडती मला. खूप ज्वेलरी असते. ही माझ्या मम्मीने ना गिफ्ट केलं आहे. आय डोंट नो ह्याला काय म्हणतात, नक्की सांगा मला काय म्हणतात ते. मी खूप लाईट मेकअप केला आहे. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.